शाळेच्या नोटीस बोर्डवर पाटी लागली होती की पैशामुळे कुठल्याही गरीब मुलाचं शिक्षण थांबता कामा नये। 25 वर्षापूर्वी मी गाडी एकदा गॅरेज मध्ये लावली, ती परत बाहेर काढली। या संमेलनाला मी गेलो आणि असाच उशिरा आलो म्हणून धावपळीत स्टेजवर चाललो होतो। एका पोरानं जोराने आवाज दिला, म्हणे सर जय पबजी। शेतकऱ्यांना माहिती आहे, वावरात जर तूर पेरला तर मका येत नाही, मका पेरला तर कांदा येत नाही। जे पेराल तेच आपल्या पोरांमध्ये उगवत असते। म्हणून कशा पद्धतीचे संस्कार, मार्केटिंगचं स्किल आहे, एक वेगळ्या पद्धतीचं स्किल प्रत्येकामध्ये आहे, ते तुमच्या पोरांमध्ये सुद्धा दडलेलं आहे। भांडण यासाठी नाही की आपल्या मुलाचा अभ्यास कोण घेईल, भांडणं यासाठी आहे की टीव्हीचा रिमोट नवऱ्याकडे असावं की बायकोकडे असावं। आता असं कोण कोण आहे की ज्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, मास्टर काहीच व्हायचं नाही, दुसरं काहीतरी करायचं। भगव्या झेंड्याखाली एकत्र करून तुमच्या आमच्या सर्वांच्या बहुजनांच्या हिताचं स्वराज्य निर्माण करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्या ज्या बहुजनवादी महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं, त्या सर्व बहुजनवादी महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। वसुंधरा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित वसुंधरा ज्ञानपीठ अकोट या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष आता अतुल भाऊ, सरांशी मी ज्या ज्यावेळी बोलत होतो, सरांचा उत्साह पाहून त्यांच्याबद्दल मला वाटतं की तरुण तडफदार अध्यक्ष। पण आताच बोळके साहेबांचं भाषण झालं आणि त्यांनी सरांचं वय जाहीर करून टाकलं, त्यामुळे आता जर मी तरुण तडफदार म्हटलं तर काही लोकांचा आक्षेप सुद्धा त्याला येऊ शकते। परंतु विचाराने आणि उत्साहाने तरुण असलेले आमचे मार्गदर्शक, या संस्थेचे अध्यक्ष सरांचं म्हणणं असं आहे की माझं वय जरी 61 असलं तर तुम्ही उलट समजा, कारण हे उलट आहेत। म्हणजे 61 उलट 31, ते अजूनही स्वतःला 31 वर्षाचे समजतात। 61 उलट 16, म्हणजे ते अजूनही स्वतःला 16 वर्षाचं समजतात। असे आमचे तरुण तडफदार विचाराने तरुण असलेले अध्यक्ष आदरणीय कुलट सर, सोबतच आताच आपल्या समोर भाषण करून निघालेले आदरणीय विष्णूजी बोळके, योगिताताई ठाकरे, या विचार मंचावर उपस्थित वसंतरावजी पुणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय काशीरामजी साबळे, अरुणजी सांगलोटकर सर, ॲडव्होकेट अतुलजी सोनखासकर, प्रशांतजी वाघ, गोपालजी पोटे, विजयजी झांबरे, उमेशजी वानखडे, केशवजी भगत, संतोषजी पळसकर, शिवहरी झांबरे, शिवचरण नारे सर आणि विचार मंचासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पालकवर्ग। आता सगळ्या विद्यार्थ्यांनी, जो कोणी बोलेल भाषण चालू असताना त्याच्याकडे माझं लक्ष आहे, त्याला स्टेजवर बोलून भाषण द्यायला लावणार आहे। सरांचं म्हणणं असं आहे, जो आता मधात बोलेल त्याला सरळ कुंभमेळ्यात पाठवून दिलं जाईल। कोणाकोणाला जायचं आहे कुंभमेळ्यात? पोरं हुशार आहे सर तुमच्या शाळेचे, इकडे तिकडे जातच नाही। या शाळेचं स्नेहसंमेलन या ठिकाणी संपन्न होते आहे। आम्ही गेल्या तासाभरापासून या ठिकाणी बक्षीस वितरण करतोय। अनेक लोकांना बक्षिसं मिळाली, तर अनेकांचे पालक या ठिकाणी हजर आहेत, काही लोकांचे पालक नसतील। परंतु एकदा शाळेच्या व्यवस्थापनासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, कारण आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक कशा पद्धतीने करावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे वसुंधरा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट आहे। मोठ्या मनानं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। स्नेहसंमेलनासाठी मला सरांचा 15 दिवसा अगोदर फोन आला आणि सरांनी सांगितलं की 6 तारखेला तुम्हाला यायचं आहे। काशीरामजी साबळे काका, मी नाही म्हणू शकलो नाही। त्याचं कारण असं आहे, 2 वर्षापूर्वी एकदा मी शाळेमध्ये आलो होतो आणि या शाळेच्या नोटीस बोर्डवर पाटी लागली होती की पैशामुळे कुठल्याही गरीब मुलाचं शिक्षण थांबता कामा नये। कोणाला जर पैशाची अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधा। आणि ज्या ज्यावेळी आम्ही फोन करतो, एखादा पालक आमच्याकडे आला की सर याची परिस्थिती नाही आहे, सर हा पैसे देईल पण नंतर कधीतरी देईल, कुठल्याही वेळी पैशासाठी शिक्षण थांबत नाही, हा एक आदर्श या ठिकाणी आदरणीय कुलट सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घालून दिलेला आहे। म्हणून मी या ठिकाणी यायला नाही म्हणू शकलो नाही। त्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकासाचं जे नेतृत्व आहे, विद्यार्थ्याचं वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, या तिन्ही गोष्टी जर कुठे घडत असतील तर त्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये घडत असतात। एखादा माणूस जर चांगला वक्ता असेल, त्याला जर विचारलं की तुम्ही कसं काय बोलायला शिकलात,
त्यावेळी तो आवर्जून सांगतो की माझ्या शाळेच्या स्नेहसंमेलनातल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत होतो आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असताना मला भाषण करता आलं। एखादा चांगला डान्सर असेल, चांगलं नृत्य करता येत असेल, त्याला जर विचारलं की बाबा तू कुठे शिकला, माझ्या शाळेच्या स्नेहसंमेलनात मी लहान असताना सहभागी झालो होतो म्हणून मी चांगला डान्स करणं शिकलो, चांगलं नाटक त्या ठिकाणी करता येते। म्हणून पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे तुमच्या आमच्या मधील जे सुप्त गुण आहेत त्यांना बहरण्याचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते शाळेचं स्नेहसंमेलन आहे। या स्नेहसंमेलनामध्ये ती सगळी लोक या ठिकाणी उपस्थित झाली। मी पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला या महापुरुषांच्या प्रतिमांना आपण हरार्पण केलं, त्यांना अभिवादन केलं। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जाऊन म्हणजे आज बाबासाहेबांना शेकडो वर्ष झाली, सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे, शेकडो वर्ष जाऊन झाली, तुकडोजी महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, आजही हे महापुरुष का आठवत असतील आपल्याला? या महापुरुषांचा इतिहास किती लोक असे हातवर करा बरं, जे रोज गाडगे महाराजचं पुस्तक वाचतात? आपल्या शाळेचं पुस्तक सोडून गाडगे महाराजांचं पुस्तक वाचतात असे किती लोक हातवर करा बरं? नाही वाचत। सर, एकदा एका ड्रायव्हरच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता, पेपरमध्ये ऍड आली की एका संस्थेसाठी एक चांगला ड्रायव्हर पाहिजे आहे, पण अट अशी होती की ज्याच्या गाडीचा 25 वर्षामध्ये एकदाही अपघात झाला नाही असा ड्रायव्हर पाहिजे आहे। पेपरला जाहिरात आली, अनेक ड्रायव्हरांनी ती जाहिरात वाचली, मुलाखतीला गेले, मुलाखती सुरू झाल्या। मुलाखत घेणारा कोरम बसलाय, विचारतात का तुमच्या गाडीचा? नाही म्हणे, 25 वर्षाच्या काळात एकदा फक्त माझी गाडी एका दरीत कोसळली होती, तेवढं सोडलं तर काही नाही। मुलाखत घेणारे म्हणतात चला बाजूला। दुसरा ड्रायव्हर समोर आला, म्हणे 25 वर्षाच्या काळात नाही म्हणे, 25 वर्षाच्या काळात एकदा फक्त माझी गाडी झाडावर अडकली होती, तेवढं सोडलं तर काहीच नाही। मुलाखत घेणारे म्हणतात चला बाजूला। तिसरा ड्रायव्हर समोर आला, म्हणे 25 वर्षाच्या काळात नाही म्हणे, 25 वर्षाच्या काळात माझी गाडी फक्त एकदा एका टू व्हीलरवर आदळली होती, तेवढं सोडलं तर काहीच नाही। मुलाखत घेणारा म्हणते चला बाजूला। चौथा ड्रायव्हर समोर आला, म्हणे 25 वर्षाच्या काळात नाही म्हणे, 25 वर्षाच्या काळात माझ्या गाडीला साधा धक्का सुद्धा लागलेला नाही, साधं खरचटलं सुद्धा नाही, स्क्रॅच सुद्धा नाही। मुलाखत घेणारे सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले। काय असं काय विशेष आहे म्हणे? 25 वर्षाच्या काळात तुमच्या गाडीला साधा धक्का सुद्धा लागला नाही, काय विशेष, काय तुमच्या यशाचं रहस्य काय? त्या ड्रायव्हरनं दिलेलं उत्तर होतं, 25 वर्षापूर्वी मी गाडी एकदा गॅरेजमध्ये लावली, ती परत बाहेर काढलीच नाही। असंच तुमच्या आमच्या इतिहासाचं झालं। शेकडो वर्षापूर्वी या महापुरुषांनी इतिहास निर्माण केला, पण त्या इतिहासाकडे कधी तुम्ही आम्ही वाचून पाहिला नाही, म्हणून तुमच्या आमच्या पोरांच्या प्रगतीच्या गाड्या गॅरेजमध्ये खितपत पडलेल्या दिसत आहेत। कालची महाराष्ट्रातली घटना आहे, सगळा पालक वर्ग या ठिकाणी आहे। आपण आपल्या मुलाला कशा पद्धतीचे संस्कार देतो हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आदर्श घेऊन आपण सगळी लोक जगतो आहोत। तुकोबांचा आदर्श सगळ्या जगानं घेतलेला आहे, पण तुकोबांचेच 11वे वंशज असलेल्या मोरे महाराजांनी काल जर आत्महत्या केली असेल तर निश्चितच आपला वारसा आपण विसरलो आहोत का, हा प्रश्न सुद्धा तेवढा चिंतेचा आहे। मित्रांनो, आपल्या मुलाला कशा पद्धतीचे संस्कार आपण देतो ही खऱ्या अर्थानं, आता सरांनी फार सुंदर विषय काढला पबजीचा। या पबजीचं इतकं क्रेज आहे, आमच्या आई वडिलांना सुद्धा मोबाईल, कुलट सर बोलताना नेहमी सांगतात की मोबाईल बद्दल सांगा, त्यांनी मला खाली सुद्धा सांगितलं कुलट सर म्हणे मोबाईल बद्दल तुम्ही बोललं पाहिजे। या मोबाईलची अडचण अशी आहे अतुल भाऊ, पहिले आपण एकमेकाच्या घरी पाहुणे गेलो की चहा पाणी विचारायचो, नाश्ता विचारायचो, जेवण विचारायचो। आता कोणाच्या घरात पाहुणा गेला, पाण्याचा ग्लास भेटला, तो विचारतो तुमच्याकडे बारीक पिनचा चार्जर आहे काय? कारण याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे, यामुळे हा अस्वस्थ आहे। आणि पोरं सुद्धा, म्हणजे 6 वर्षाचं पोरगं असा मोबाईल चालवते, बापाला चालवता येत नाही, आणि बापही मोठ्या अभिमानानं सांगते मोबाईल मधलं जे मला जमत नाही ते माझ्या पोराला जमते। सांगतात ना असं, कोण कोण मोबाईल चालवते हातवर करा बरं, मोबाईल कोणाकोणाला चालवता येते? वा वा वा, जोरदार टाळा वाजवा एकदा सगळ्यांसाठी। या मोबाईलचं असं वातावरण आहे ना रे सर, पहिले आपण जर एकमेकाच्या घरी गेलो तर राम राम म्हणायचो, एकमेकाची भेट झाली, पुणकर काका राम राम नमस्कार। काही लोक मग सामाजिक चळवळीत गेले, कोणी जय श्रीराम म्हणायला लागलं, कोणी जय जिजाऊ म्हणायला लागलं, कोणी जय भीम म्हणायला लागलं, काही लोक राजकीय पक्षात गेले, कोणी जय महाराष्ट्र म्हणायला लागलं। एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला मी गेलो आणि असाच उशिरा आलो म्हणून धावपडीत स्टेजवर चाललो होतो, एका पोरानं जोरानं आवाज दिला, म्हणे सर जय पबजी। इतकं या पबजीचं भूत आमच्या पोरांमध्ये जर येत असेल तर या मोबाईलचा सुद्धा कशा पद्धतीने वापर आपण करतो आहोत ते लक्षात घेतलं पाहिजे। या शाळेमधूनच पोरं घडत असतात, पोरांमध्ये आदर्श निर्माण होत असतो, आणि
आपण सगळे शेतकरी लोक, पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. पोरांमध्ये ज्या पद्धतीचे संस्कार आपण या वयामध्ये करतो त्याच पद्धतीने आपले पोरं घडतात. शेतकऱ्यांना माहिती आहे, वावरात जर तूर पेरला तर मका येत नाही, मका पेरला तर कांदा येत नाही. जे पेराल तेच आपल्या पोरांमध्ये उगवत असते. म्हणून कशा पद्धतीचे संस्कार आपण आपल्या या मुलांना देतो ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. आजची परिस्थिती नेमकी काय? शिवाजी महाराजांनी ज्यावेळी प्रत्यक्ष स्वराज्य अभ्यासाला सुरुवात केली होती, वय किती वर्षाचं होतं कोण सांगेल? किती वर्षाचं वय होतं? 9 वर्षाचं वय होतं. विजयनगरच्या तुंगभद्रा नदीकाठचं उद्ध्वस्त झालेलं मराठा साम्राज्य अभ्यासासाठी शिवाजी महाराज एकटे गेले होते. त्यांच्या आईने सांगितलं नाही, शिवबा तू लहान आहेस. आता परिस्थिती काय? 9 वर्षाचा मुलगा जर बसमध्ये बसायचा असेल तर त्याला सीटवर बसून देईपर्यंत आई घराकडे परत जात नाही. कशासाठी आपण इतकं हे करतो आहोत त्याचा सुद्धा विचार प्राधान्याने केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहे. आपण सगळ्या लोकांनी जिजाऊ मासाहेबांचा आदर्श ज्यावेळी घेतो, मग शिवाजी महाराजांनी आमच्या पोरांना शिवाजी महाराज सांगितले काय म्हणतो सर? शिवाजी महाराजचा दुश्मन कोण? एक जण हातवर करून सांगा पटकन, सांग. अजून दुसरा, अजून तिसरा. याला फक्त पक्क माहित आहे शिवाजी महाराजचा दुश्मन म्हटलं की खान, अफजल खान, शाहिस्ते खान. आता शिवाजी महाराजचं पहिलं चित्र कोण काढलं? बस खाली. शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र कोण काढलं? हात वर करून सांगा. आता इथे सांगत नाही कुलट सर, माझा एक अनुभव असा आहे, मी एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेलो. आपल्या अकोटमधली शाळा होती आणि असं विचारलं की बाबा रे शिवाजी महाराजचं चित्र कोणी काढलं? तो उभा राहिला म्हणे माझ्या पप्पानं काढलं. मग माहिती घेतली तर तो कतारे स्टुडिओवाल्याचा मुलगा होता. म्हणजे शिवाजी महाराजांचा राजकीय दुश्मन जरी औरंगजेब असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आज उपलब्ध आहे ते पहिलं चित्र काढणारा मीर मोहम्मद हा मुसलमान समाजाचा होता. हा आदर्श सुद्धा आपल्या मुलाबाळांना आपल्याला देता आला पाहिजे. हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे आपल्या पोरांवर करिअरचं प्रचंड ओझं आपण देतो. किती लोक असे डॉक्टर व्हायचा हातवर करा बरं. डॉक्टर, इंजिनियर, वकील. आता असं कोण कोण आहे की ज्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, मास्टर काहीच व्हायचं नाही, दुसरं काहीतरी करायचं आहे? कोण आहे? हा हे काय जोरदार. काय करायचं आहे तुला? क्रिकेट. वा वा, जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. जोरदार. उभा राहा, उभा राहा, उभा राहा. काय करायचं? क्रिकेट. नाव सांग तुझं काय? इकडे. हा एकटा जसा निघाला गेला, दुसरं काहीतरी करायचं. काय नाव आहे तुझं? दिनेश. पूर्ण नाव? दिनेश नितीन डोके. आई डोकेच आहे. त्याला त्याला दुसरं काहीतरी करायचं. हुशार आहे तो. दुसरं काहीतरी करायचं म्हटलं की आमचे पोरं तयारच नसतात. 11 नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, नियोजनाच्या बळावरती केलेलं आहे. पण आमच्या पोरांचं नियोजन होत नाही. 10व्या वर्गाचा निकाल येईपर्यंत पोरानं काय करावं ठरवल्या जात नाही. त्याचा पोरगा डॉक्टर झाला म्हणून माझाही पोरगा डॉक्टर झाला पाहिजे ही पालकांची मानसिकता सुटत नाही. आपल्या पोरामध्ये प्रचंड स्किल आहे, फक्त ते कशा पद्धतीने. एक MBA वर्गातली गोष्ट आहे कुलट सर. MBA वर्गामध्ये इंटर्नशिपचा पाठ सुरू होता आणि मग प्राध्यापकांनी सांगितलं की आता तुमच्या प्रॅक्टिकलचा वेळ आहे आणि प्रॅक्टिकल घेत असताना आपण पाहूयात. आणि मग प्राध्यापकांनी सांगितलं की आपण गीता आणि रामायणाच्या प्रती विकायचा एक कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून रमेशला 10 प्रती दिल्या गेल्या, गणेशला 10 प्रती दिल्या गेल्या. आणि त्याच वर्गात एक संजय नावाचा तोतरा बोबळा बोलणारा पोरगा सुद्धा होता. त्याला विचारलं तुला किती देऊ? तो म्हणे सर 100 द्या, 100. ते एकमेकाकडे पाहायला लागले आणि आठवडाभराचा वेळ दिला की आठवडाभरामध्ये या रामायण आणि गीतेच्या सगळ्या प्रती जो चांगल्या पद्धतीने विकून परत येईल तो आपल्या क्लास मधला सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून आपण घोषित करू. आणि मग आठवडा संपला. आठवडा भरल्यानंतर रमेशला विचारलं 10 पैकी किती प्रती विकल्या? तो म्हणे सर 10 पैकी फक्त 4 प्रती विकल्या. गणेशला विचारलं 10 पैकी किती प्रती विकल्या? तो म्हणे 10 पैकी फक्त 3 प्रती विकल्या गेल्या, बाकीच्या परत आल्या. आणि मग बोबडा बोलणाऱ्या संजयला विचारलं किती प्रती विकल्या गेला? तो म्हणे सल 100च्या 100 पूर्ण विकल्या. सगळे विचारात पडले की गीता रामायणाच्या प्रती घेत नाही, ह्याला कसं काय विकल्या?
काय नेमकं काय मार्केटिंगचं असं कोणतं कौशल्य तू त्या ठिकाणी वापरलं की सगळ्याच्या सगळ्या प्रति विकू शकलास? त्या संजूनं सांगितलं, सल सोपा आहे म्हणे. मी दायतो, रामायण हातात घेऊन दायतो, बेल वाजवायतो, बेल वाजवली की ते बाहेर यायचे, मी त्यांना थांबायतो, हे गीता रामायण इथं घेता की वाचून दाखवू. मार्केटिंगचं स्किल आहे, एक वेगळ्या पद्धतीचं स्किल प्रत्येकामध्ये आहे. ते तुमच्या पोरांमध्ये सुद्धा दडलेलं आहे. ते आपण सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, समजून घ्या आणि या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं प्रत्येकाला आपण ती संधी द्या. आणि मुलांनो, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, केवळ आपले आई वडील सांगतात म्हणून आपण तेच व्हायचं, किंवा आईची इच्छा आहे म्हणून डॉक्टर व्हा, किंवा पालकाची इच्छा आहे, वडिलाची इच्छा आहे म्हणून इंजिनियर व्हा, अशा पद्धतीचा विचार न करता तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या पद्धतीनं आपल्याला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल तो विचार आपण या ठिकाणी प्रामुख्याने केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, पालकांना एक विनंती आहे, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. केवळ आपण मुलांना शाळेत पाठवलं असं म्हणून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. घरी आल्यानंतर आपल्या मुलाचा आपण अभ्यास काय घेतोय, त्यानं शाळेमध्ये दिवसभरात काय शिकला, हे रोज 5 मिनिटं तरी आपण आपल्या मुलाला विचारू शकलो पाहिजे. किती महिला अशा आहेत की ज्या घरी आल्यावर मुलाचा अभ्यास घेतात? हात वर करा बरं. वा वा, एवढ्यापैकी 5-7 हात वर दिसतात. बाकीच्या महिलांना वेळच नाही ना हळदी कुंकू. आज अतुल भाऊ घराघरात भांडणं आहे. भांडणं कशासाठी आहे? टीव्हीचा रिमोट कोणाकडे असावा. भांडण यासाठी नाही की आपल्या मुलाचा अभ्यास कोण घेईल. भांडणं यासाठी आहे की टीव्हीचा रिमोट नवऱ्याकडे असावं की बायकोकडे असावं. या टीव्हीचं याचं इतकं क्रेज आहे सर. एक नांदेड जिल्ह्यातली घटना, एक म्हातारी मेडिकलवर गेली आणि तिने सांगितलं, कुलकर काकू समोर आहे. सर म्हणतात रिमोट कोणाकडे? तुमच्याकडेच असते. हे बा, जोरदार टाळ्या वाजवा काकूसाठी. काकू, या टीव्हीचं इतकं क्रेज आहे. नांदेड जिल्ह्यातली एक घटना आहे पुण्यात सर. एक म्हातारी मेडिकलवर गेली आणि तिने सांगितलं मेडिकलवाल्याला की माझी दाढ दुखते, मला गोळ्या दे. त्यानं 2 गोळ्या काढल्या आणि तिला दिल्या आणि सांगितलं की मावशी 7:30 वाजता एक गोळी घ्यायची आणि जेवण झाल्यावर रात्री 8 वाजता एक गोळी घ्यायची. ती म्हातारी म्हणे मला घड्याळ समजत नाही, कशी घ्यायची एकदा समजावून सांग. त्या मेडिकल वाल्यानं सांगितलं, म्हणे घरी टीव्ही आहे का? म्हणे हो. टीव्ही पाहता का? काय काय पाहता? ते म्हणे राणादा पाहतो, पाठकबाई पाहतो, सगळं पाहतो. मग त्यानं सांगितलं 7:30 वाजले, तुझ्यात जीव रंगला लागलं, पाठकबाई आली की हे गोळी घ्यायची, पांढरी गोळी घ्यायची. जेवण झालं 8 वाजले, मन उडू उडू झाले लागलं, दीपा आली की लाल गोळी घ्यायची. आधी म्हणे आता मला समजलं, मी घरी जाऊन गोळ्या घेईन. आमच्या महिलांना विचार करायला अभ्यासच नाही, अभ्यास करायला वेळच नाही. आमच्या मुलांचा अभ्यास घ्यायला खऱ्या अर्थानं वेळ नाही. कारण या टीव्हीने इतका कार्यक्रम करून ठेवला सर. लग्नाच्या पूर्वी टीव्हीच्या सिरियल इतक्या गमतीदार. लग्नाच्या पूर्वी पुलकर काका इश्काचा नाद खुळा. एकदा का लग्न ठरलं की मन उडू उडू झालं. लग्नानंतर 1 वर्षानं रात्रीचं खेळ चाले. लग्नाला 2 वर्ष झाले की मुलगी झाली हो. लग्नाच्या 5 वर्षानंतर आई कुठे काय करते. लग्नाच्या 10 वर्षानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं. 15 वर्षानंतर चला हवा येऊ द्या. आणि 20 वर्षानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट. आणि 25 वर्षानंतर झी गौरव पुरस्कार विषय संपला. सगळं आयुष्य टीव्ही सिरियलच्या माध्यमातून आहे. म्हणून या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं प्रत्येकाला विनंती करतो की आपल्या मुलांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, आपल्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला मुलगा यशस्वी होऊ शकतो. त्याच्यामधले सुप्त गुण ओळखा, त्याच्या पाठीशी प्रचंड ताकदीने उभे राहा. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपण वसुंधरा ज्ञानपीठ सारख्या एका पुरोगामी विचारांच्या महापुरुषांनी विचारांनी चालणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलाला पाठवतो. सोबतच शिक्षणासोबत आपल्या मुलांना पुरोगामित्वाचं ज्ञान, महापुरुषांच्या विचाराचं ज्ञान सुद्धा भेटलं पाहिजे. या मुलांना चुकूनही बुवा, बापू, टापू, अम्मा, अम्मी, भोंदू बाबा यांच्या पाठीशी लावू नका. या बाबांचं इतकं ऊत आलेलं आहे की बाबा असा हवेत हात घालते गोप काढते, बाबा असा हवेत हात घालते अंगठी काढते, बाबा असा हवेत हात घालते पेढा काढते. काही लोक गेले, बाबा असा हवेत हात घाला तांदूळाचं पोतं काढा, बाबा असा हवेत हात घाला गव्हाचं पोतं काढा. नाही काढता येत. ज्या गोष्टी हातात लपवल्या जातात
त्याच गोष्टी हे बुवा बापू टापू काढतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा खरपूस समाचार घेतात. झटका दिया जब हाथ को पेढ़ा मिठाई ला दिया, खाली उंगली को घिसा कर अत्तर सुगंधी पा लिया, ये तो जादूगर भी कर सके क्या संत कहना उसे, ये गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते भी कुछ ठीक है पण हे लुबाडे शूर है. यांच्यापेक्षा कुत्रे पुरले पण हे बुवा बापू टापू पुरले नाहीत. सोबतच या कुंभमेळ्याच्या सुद्धा आपल्या मुलांना नादी लावू नका. आपली श्रद्धा जरूर असली पाहिजे, पण त्या ठिकाणी जे बुवा बापू टापू आहेत ते खरे संत नाहीत. तुकाराम महाराजांना जर आपण मानत असू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकोणी करती पाप, तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. त्या तुकाराम महाराजांच्या विचारांचे जर आपण वंशज असू तर आपल्या मुलाला विज्ञानवादाची कास धरायला आपण पाठवलं पाहिजे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे सुद्धा मोठं आयुष्य आहे ते त्याला आपण त्या ठिकाणी प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या पुस्तकी अभ्यासाच्या पलीकडे बहुजन समाजाच्या यशाची जी पंचसूत्री आहे, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार, माध्यम सत्ता, शिक्षण सत्ता आणि अर्थसत्ता, या पंचसूत्रीमध्ये म्हणजे कुलट सर, तुम्ही आता अनेक विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, पण निश्चितच प्रशासन म्हणजे प्रशासकीय सत्तेमध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी या जिल्ह्यातल्या प्रशासनातलं सर्वोच्च पद या जिल्ह्याचा कलेक्टर हा वसुंधरा ज्ञानपीठ मधून निर्माण झाला पाहिजे. राजसत्तेचा ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी या राजकारणातलं सर्वोच्च पद या जिल्ह्याचा आमदार खासदार हा वसुंधरा ज्ञानपीठच्या माध्यमातून निर्माण झाला पाहिजे. धर्मसत्तेतला सुद्धा महत्त्वाचा अभ्यासक आपल्यामधून निर्माण झाला पाहिजे. प्रचार प्रसार माध्यम सत्तेत सुद्धा वसुंधरा ज्ञानपीठचे विद्यार्थी असले पाहिजे. या पंचसूत्रीच्या हिशोबाने आपण सगळ्यांनी काम करावं अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ फार झालेला आहे, मला माहिती आहे. सगळ्यांना कोण कोण मदत बोलते आवाज विचारू का? सगळ्यांना आता डान्स, कोणा डान्स मध्ये भाग घेतला हात वर करा बरं. सगळ्यांचाच डान्स मध्ये सहभाग आहे. जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं अभिनंदन करा. सर मल्टी टॅलेंटेड असलं पाहिजे. अमिताभ बच्चन माहिती आहे? अमिताभ बच्चन कोणाकोणाला माहित आहे? अमिताभच्या व्यक्तिमत्वातला सगळ्यात शिकण्यासारखा जर गुण कुठला असेल, कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे अमिताभ बच्चन सांगते. बरोबर आहे ना? केबीसी कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे अमिताभ बच्चन शिकवते. कमावलेल्या पैशांमधून कल्याण ज्वेलर्स मधून सोनं विकत घ्यायची ऍडव्हर्टाईज अमिताभ बच्चन करते. विकत घेतलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये गहाण ठेवायची ऍडव्हर्टाईज अमिताभ बच्चन करते. आणि गहाण ठेवलेल्या सोन्याचे हप्ते फेडताना जर डोक्याला ताप झाला, नवरत्न तेलाची ऍडव्हर्टाईज सुद्धा अमिताभ बच्चन करते. म्हणजे असं मल्टी टॅलेंटेड आपला मुलगा, आपला पाल्य घडला पाहिजे ही आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा करतो. आदरणीय दुसरी महत्वाची गोष्ट, सरांशी बोलताना मी बोलत होतोय, पोरांनो मला शांत राहा एक मिनिट. सरांशी बोलताना मी बोलत होतो, पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे. 2001 साली तयार केलेली शाळा आज 24 वर्ष या शाळेला झालेत आणि 1ली ते 10वी पर्यंतची एक उत्कृष्ट शाळा, गोरगरीब बहुजनांच्या पोरांच्या कल्याणाचं काम करणारी शाळा आहे. आणि सरांचा मनोदय त्या ठिकाणी व्यक्त केला. सर काहीतरी अजून मोठं करायचं आहे, म्हणून सरांना विनंती करतो की सर आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणात मागे जागा आहे, त्या ठिकाणी एक चांगलं नर्सिंगचं युनिट जर निर्माण करता आलं, BSc नर्सिंग, कारण मेडिकल MBBS BAMS आपल्यासारख्यासाठी अशक्य गोष्ट आहे, कारण भांडवलदारांचं प्रचंड साम्राज्य त्या ठिकाणी आहे. पण गोरगरिबांच्या पोरांना नर्सिंगचं शिक्षण जर देता आलं, एक चांगलं युनिट त्या ठिकाणी आपण तयार करावं. आणि या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं तुमचा विद्यार्थी म्हणून सर या नर्सिंगचं युनिट स्थापन करत असताना जी काही माझ्या पातळीवरून मदत लागेल आणि जे काही सहकार्य माझ्या पातळीवरून लागेल ते पूर्ण करण्यासाठी मी सातत्यानं तुमच्या सोबत राहील आणि एक चांगलं युनिट निर्माण करण्याचा प्रयत्न आपण आगामी काळामध्ये करू. पालकांनी सुद्धा या शाळेच्या प्रगतीमध्ये सढळ हाताने आणि